श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 52वा दशमस्कंध अंकानाम वामतो गती। याचा अर्थ अंकांची गती जसे जसे मागे जाल तसे तसे ती वाढत जाते। एक हा अंक एकमच्या स्थानापासून जसा जसा मागे मागे वामतो नेला तसतशी त्याची किंमत वाढत जाते। 10, 100, 1000 अशी पुढे जाणे, किंमत वाढणे, गती मिळणे हे एकाच अर्थाचे आहेत। अर्थात 1 ते 8 ही काही अंकांची गती योग्य नाही। असो, भागवत कथेच्या दरम्यान असे अनेक मुद्दे सांगितले जातात जे केवळ निराधारच नव्हे तर श्रोत्यांची, वाचकांची, पर्यायाने भक्तांची दिशाभूल करणारे असतात। असो, पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असलेला असुर ज्याला विष्णूने मारले होते तोच मी कंस आहे हे कंस जाणत होता आणि त्यामुळे गेल्या जन्मातील वैर तो या कृष्ण अवतारात फेडू पाहत होता। सगळेच देव गोकुळात अवतरले आहेत, अजून अवतरणारही आहेत, त्यामुळे पहिला किंवा 8व्याचा प्रश्नच नव्हता। कोणत्याही क्रमात विष्णू येऊ शकतील म्हणून त्याने सर्वच जन्म घेणाऱ्या बालकांना ठार मारू लागला। याशिवाय प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, अघासूर, मुष्टिक, अरिष्ठासूर, पुतना, केशी इत्यादी इत्यादी अनेक राक्षसांना सांगून त्यांच्या मदतीने कंस यादवांचा संहार करीत होता। या दैत्यांच्या भीतीने यादव, कुरु, पांचाळ, शाल्व, विदर्भ, निषद वगैरे देशात जाऊन राहिले होते। इकडे कंसाने देवकीचे 6 पुत्र मारले। 7व्या वेळी शेष मन्वंत देवकीच्या गर्भात अवतीर्ण झाला। देवकी सहजपणे आनंदून गेली। भगवंताचे अस्तित्व, वास्तव्य कुणाला आनंद देणार नाही। प्रत्यक्ष आनंद आणि देव एकरूपच आहेत। देव तिथे आनंद, आनंद तिथेच देव हे अन्योन्याश्रयी आहे। म्हणून मानवाने आनंदात राहावे, दुःखाची पारायणे करू नयेत। दुःख नाही असा माणूसच नाही। समर्थांनी म्हणूनच त्यांच्या मनाच्या श्लोकात समजावले आहे, अरे मना, जगी सर्व सुखी असा कोण आहे? सगळ्याच वेदना आहेत। वेदना म्हणजे जाणीव, आपण मात्र दुःखालाच वेदना म्हणतो। अनुकूल वेदनीयम सुखम कसे असते हे जननीला विचारा। नारद भक्ती सूत्रामध्ये असे सांगितले आहे, तत्स्मरणे परितोषिता तद्विस्मरणे परम व्याकुलता। भगवंताच्या केवळ स्मरण मात्रेही आनंद आहे। असाच आनंद देवकीला होणे सहज शक्य आहे। भगवंतांनी योगमायेचा आश्रय केला, तिला आज्ञा केली की देवकीच्या गर्भातील त्या बालकाचे कर्षण करून गोकुळात रोहिणीच्या गर्भात प्रविष्ट कर। योगमायेने भगवंताचे कार्य संपन्न केले। देवकीच्या गर्भातील 7वा पुत्र तेथून आकृष्ट करून रोहिणीच्या गर्भात ठेवला। इकडून ओढून काढून तिकडे ठेवला, त्यामुळे त्याला संकर्षण म्हणतात। कारागृहात देवकीचा गर्भपात झाला म्हणून शोक पसरला। त्यानंतर भगवंतांनी योगमायेला सांगितले, तू यशोदेच्या उदरी जन्म घे, त्याच वेळी मी देवकीकडे जन्म घेईन। भगवंतांनी आपल्या सर्व कलांसह देवकीच्या गर्भात प्रविष्ट झाले। देवकीचे अलौकिक दिव्य तेज पाहून कंसही अचंबित झाला। त्याला मनोमन वाटले, हे विष्णूचेच प्राकट्य आहे, परंतु त्याला किंवा देवकीला मारणे अशक्य वाटत होते। कुबुद्धी, दुष्ट, क्रूर, अत्याचारी सुद्धा भगवंतांच्या साहचर्यात आत्मभान विसरत असतो। देवकीला सहज मारण्यास प्रवृत्त झालेला कंस आता हा 8वा आहे, स्वतःचा मृत्यू आहे असे जाणूनही मारू काय अशा विचारात पडला आहे। सदाचारी, सद्विचारी, सत्संग माणसाला सत्प्रवृत्तीकडे खेचत असतो, म्हणून सुसंगती असावी। फुलांच्या संयोगाने मातीलाही सुगंध येतो। भगवत योगमायेच्या साहचर्याने सगुण साकार रूपात येत आहेत। परब्रह्म हे निर्गुण, निराकार, निरवयव आहे। माया मोहानेच तो सगुण साकार सवयव होत असतो। निर्गुण निराकाराचे दर्शन होत नसते। दर्शन होण्यासाठी द्वैत असावे लागते। ब्रह्म हे सर्वव्यापकाचे नाव आहे। सर्वतः पाणीपादं तत् सर्वतोक्षी शिरोमुखः असे वर्णन वेदात आले आहे। याचाच अर्थ कुठेही देवाचे अस्तित्व आहे किंवा तो सर्वत्रच आहे। त्या सर्व व्यापकाला मायामोहाने, प्रेमभावाने किंवा आत्मभावाने आकार दिल्याशिवाय दर्शन कसे होईल? दुसऱ्या अर्थाने मोहाने विभक्त झाल्याशिवाय दर्शन होत नाही। दर्शनाभिलाषासुद्धा परमेश्वरापासून विभक्त करणारी आहे। मायेचे बंधन तोडणे म्हणजे स्वस्वरूपात, परमतत्वात विलीन होणे आहे। परमेश्वर वसुदेव देवकीत सामावले तेव्हा बंधने गळून पडली। भगवंत अवतरले आणि दिशा प्रसन्न झाल्या। नद्या स्वच्छतेने प्रवाहित झाली। सरोवरात कुमुदिनी फुलल्या। झाडांना, वेलींना फुलाफळांचा बहर आला आणि डवरून गेली। त्यामुळे वारा आपोआपच सुगंध घेऊन वाहू लागला आणि सर्वत्र सुगंधमय वातावरण पसरू लागले। कंस कृत्याने कलुणी केलेले वातावरण दरवळणाऱ्या सुगंधाने पुनरुज्जीवन झाले आणि अजंदा जन्म घेण्याची वेळ आली। आकाशातील सर्व नक्षत्र, ग्रह, तारे शुभयोगात होते। रोहिणी नक्षत्र होते आणि मध्यरात्र होती। चांदवंशी कृष्णांचा जन्म अष्टमीच्या चंद्राच्या साक्षीने झाला।
सूर्यवंशात भगवंत अवतरले ते रामरूपाने, सूर्याच्या साक्षीने मध्यान्नी. ही लीलाच. भगवान श्रीकृष्ण जन्मले ते चतुर्भुज, शंख चक्र गदा पद्म धारण करून. भगवंताचे रूप पाहून वसुदेव देवकी दिग्मूढ झाले. क्षणभर भारलेल्या अवस्थेत त्यांना काहीच कळले नाही. थोड्या वेळाने सावरल्यावर आपण प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन केले, तेही पुत्ररूपात. म्हणून वसुदेवांनी तात्काळ ब्राह्मणांना दशसहस्र गायी दान देण्याचा संकल्प केला. पुत्रजन्माची वार्ता सुद्धा ऐकली तरी पित्याने सचैल स्नान करून जातक कर्म संस्कार करावा आणि विद्वान ब्राह्मणांना गोप्रधान वगैरे करावे असे शास्त्र आहे. वसुदेव कारागृहात परतंत्र आहे. प्रत्यक्ष कृती करू शकत नसला तरी तो मनाने स्वतंत्र आहे. म्हणून त्याने मानसिक संकल्प केला.